प्रीती संगमावरून दिला राजकीय संदेश. चव्हाण साहेबांच्या विचारांना वंदन. सुनेत्रा वहिनी पवार यांची उपस्थिती ठरली शक्ती प्रदर्शनाची नांदी. महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणाऱ्या थोर नेते, राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या स्मृतीस्थळी नतमस्तक होत नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री माननीय श्रीमती सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांनी कराड येथील ऐतिहासिक प्रीती संगम येथे भावपूर्ण आदरांजली अर्पण केली आहे. या भेटीने केवळ श्रद्धांजलीच नव्हे तर आगामी राजकीय वाटचालीचे सूचक संकेतही दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची पुरोगामी, सर्वसमावेशक आणि सामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवणारी विचारधारा आजही महाराष्ट्राच्या राजकारणाचे प्रेरणास्थान आहे. हीच विचारधारा अजितदादा पवार यांनी आपल्या कार्यातून पुढे नेली असून त्याच वैचारिक परंपरेला बळ देण्याचा संदेश सुनेत्रा वहिनी पवार यांच्या या भेटीतून देण्यात आलाय, अशी भावना उपस्थितांमधून व्यक्त होत होती. विशेष म्हणजे यावेळी प्रीती संगम येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष माननीय खासदार सुनील तटकरे, मदत व पुनर्वसन मंत्री श्री मकरंद आबा पाटील, खासदार श्री नितीन पाटील, माजी खासदार श्री श्रीनिवास पाटील, माजी आमदार श्री बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी श्री संतोष पाटील, पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी, कराडचे नगराध्यक्ष श्री राजेंद्र सिंह यादव यांच्यासह राष्ट्रवादी परिवारातील पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही उपस्थिती म्हणजे आगामी राजकीय समीकरणांची झलक असल्याचं बोललं जात आहे. सुनेत्रा वहिनी पवार यांची प्रीती संगम येथील उपस्थिती ही चव्हाण साहेबांच्या वैचारिक वारसाशी नाते दृढ करण्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद आणि एकजूट दाखवणारी ठरली, अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांमधून उमटत होती. भावनिक वातावरणात अनेकांच्या डोळ्यात अभिमान आणि अपेक्षांचे अश्रू दिसून येत होते. ही भेट म्हणजे केवळ श्रद्धेचा क्षण नसून महाराष्ट्राच्या राजकारणात मूल्याधिष्ठित नेतृत्व पुढे नेण्याचा स्पष्ट संदेश आहे, अशी चर्चा कराडसह राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. आपला जिल्हा, आपली पॉवर, पॉवर मराठी न्यूज नेटवर्क.